बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबतची। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीसाठी जो काही 25वा हप्ता मिळणार आहे तर त्या 25व्या हप्त्याबाबत सातत्यानं सोशल मीडियावरून माध्यमामधून अपडेट येत असतात की गेल्या महिन्याभरापासून या हप्त्याचं वाटप सुरू आहे। आज GR आला, या 12 जिल्ह्यात सुरू झाले, त्या 12 बँकात सुरू झाले, या अनेकांना SMS आले। आषाढी एकादशीचं मुहूर्त साधून डबल फायदा होणार, काहींना आषाढी पौर्णिमेचं मुहूर्त साधून वेगवेगळे पैसे मिळणार, सरकार खुश झालं, कर्जमाफी सोबत लाडक्या बहिणींना सुद्धा काहीतरी गिफ्ट देणार, अशा सातत्यानं दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या बातम्या समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध होत असतात। आणि ह्या कुठल्या तरी लिडिंग पेपरच्या असतील असं नसतं, तर हे कोणीही उठतं, काखेतलं काढतं आणि बाजारात मांडतं। याच्यावर कुणाचं कुणावर नियंत्रण राहिलेलं नाही। ऑगस्ट महिना आता सुरू झालेला आहे, पहिला आठवडा जवळपास अर्धा होत आलेला आहे आणि मग काही म्हणतात GR कधी येणार, निर्णय कधी होणार, 25वा किंवा जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार, याबाबत सातत्यानं वेगवेगळे मजकूर माध्यमामध्ये प्रसिद्ध होत असतात। आणि हे सगळं होत असताना तुम्ही आम्ही सगळेजण गावखेड्यामध्ये राहतो, सरकारच्या ताटामध्ये नेमकं काय वाढलेलं आहे किंवा त्यांच्या भगुन्यामध्ये नेमकं काय शिजतं हे आपल्याला माहित नसतं आणि मग आपण कुठंतरी कुणावर तरी आंधळेपणानं विश्वास ठेवत असतो। अद्यापपर्यंत जी काही सरकारनं 22 जुलैपासून कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे, तर त्याच्या KYC ची प्रक्रिया सुरू केल्याच्या नंतर सुरुवातीला या KYC प्रक्रियेमध्ये सुद्धा सर्व्हरच्या त्रुटी होत्या आणि त्याच्यानंतर जी काही सरकारकडून कर्जमाफीच्या संदर्भात जी काही वेबसाईट लॉन्च केलेली आहे, तर त्या वेबसाईट अजूनही सुरू झालेली नाही। त्याचं युजरनेम पासवर्ड हे अद्यापही जे काही VLE आहेत किंवा CSC आपले सरकारवाले आहेत तर यांना ते उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत। आणि जे काही VLE महा ऑनलाईनचं जे काही पोर्टल आहे CSCच्या अंतर्गत, तर त्या पोर्टलवर एक सब टायटल आणि टायटलमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावानं कर्जमाफीचं एक टायटल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक टाकल्याच्या नंतर तिथं जी काही कर्जाची रक्कम आहे तर ती सरकारकडून आलेली ती रक्कम दाखवते आणि थंब इम्प्रेशन घेतल्याच्या नंतर, बोटाचे ठसे घेतल्याच्या नंतर त्यातून प्रिंटही निघत नाही, पावतीही निघत नाही, 2-3 दिवस त्याला जनरेट व्हायला लागतात आणि ती मग पावती काढली जाते आणि त्याच्यानंतर बँकांकडे ही कर्जमाफीच्या संदर्भातची KYC ची पावती दिल्याच्या नंतर बँकांकडे हा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नसल्यामुळे नेमकं सरकार याच्यातून काय तुमच्या आम्हाला चुना लावणार हे माहिती नाही। लाडक्या बहिणीच्या बाबतीतही तसंच घडत आहे की सरकारकडे निधीची तरतूद नसल्यामुळे आणि सरकारचे जे काही वेगवेगळे घोटाळे होत असतात उघडकीत, त्याच्यातूनच सगळा पैसा हा वळता होत असतो, वाया जात असतो आणि मग त्यातून जे काही भ्रष्टाचार करून उरलेले पैसे जे असतात तर ते लाडक्या बहिणी किंवा ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम राहतात तर त्याच्यासाठी ते वळते केले जातात। तर लाडक्या बहिणीसाठी अद्यापपर्यंत कुठलीही तरतूद झालेली नाही। त्यातच बातम्या येऊ लागल्यात की लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनची मोठी भेट भेटणार, 15 ऑगस्टची मोठी भेट भेटणार, तर असं काहीही नाहीये। लाडक्या बहिणीचा नेमका हप्ता कधी येईल हे त्या सरकारला, महिला व बालकल्याण मंत्र्याला आणि त्या मुख्यमंत्र्यांनाच माहित आहे। बाकी माध्यमातून येणाऱ्या सध्याच्या बातम्या तरी निराधार आहेत असं आमचं म्हणणं आहे। तुमचं म्हणणं काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।